शिवसेना ठाकरे समूह के नेता संजय राउत ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर निशाना साधा है। 240 सीटें बीजेपी को नहीं बल्कि भगवान नरेंद्र मोदी को मिले हैं। मोदी हार गए हैं। अब तक मोदी चेहरा थे, उनकी गारंटी अब खत्म हो गई है। आप हार स्वीकार करें और राजीनामा दें, ऐसी मांग राउत ने की है। तो दूसरी तरफ संजय राउत की इस मांग पर भाजपा विधायक नितेश राणे ने तंज कसा। उनके प्रत्याशी को वर्ली से केवल 5000 के वोट मिले। इसी वजह से आदित्य ठाकरे ने विधायक पद का राजीनामा देना चाहिए। संजय राउत को मोदी का राजीनामा मांगने का कोई अधिकार नहीं, ऐसी बात नितेश राणे ने आज मीडिया से चर्चा के दौरान कही। आज सकाळी जे संजय राजाराम राऊत जे वडवडलाय, मला कालपासून कळत नाही की उबाटावाले आणि महाविकास आघाडीवाले कुठल्या कुठल्या गोष्टीचा दिवाळी साजरा करतायत। देशाची परिस्थिती अगर तुम्ही पाहिली तर जेवढे भारतीय जनता पक्षाचे सगळे खासदार, फक्त भारतीय जनता पक्षाचे जेवढे खासदारांचं टोटल आहे तेवढे खासदारांचं टोटल इंडिया ब्लॉकचं आहे, इंडिया अलायन्स आहे। एनडीए म्हणून तर आम्ही जवळपास 251 वर गेलेलो आहे। म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीचा आनंद मिळवता हेच मला कळलेलं नाही। बोलतात बीजेपी हरली आहे, मोदीजींनी राजीनामा द्यायला लागेल। मी संजय राजाराम राऊतला सांगेन, राजीनामा द्यायचा आहे ना तर सर्वात पहिलं तू वाराणसी बद्दल बोलतोस ना, आमचे मोदीजी 1.5 लाख मतांनी निवडून आलेले आहेत। राऊंड मध्ये मागे पुढे या गोष्टी होतात, मोठी गोष्ट नाही। तू निवडणूक लढवत नाही म्हणून तुला कळत नाही, पण तुझ्या मालकाचा मुलगा आदित्य ठाकरे त्याच्या वर्ली मतदारसंघामध्ये तिची काय अवस्था झाली हे जाऊन विचार। एवढा मोठा नेता एवढे सगळीकडे राज्यभर बोंबलत बसला, मोठी मोठी भाषणं केली, मोदीजींवर टीका केली आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये त्याचे उमेदवार अरविंद सावंतांना फक्त 5000 ची लीड दिलेली आहे। 5000 ची। आम्ही इथे 41,000 ची लीड देऊन इथे बसलेलो आहे। तू मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर, भारतीय जनता पक्षाचा राजीनामा म्हणजे हरले म्हणण्या अगोदर पहिला आदित्य ठाकरेला सांग, वर्लीचा राजीनामा दे। आमदारकीचा अगर लाग असली तर, थोडी तरी शरम असली तर, तोंड काळा करून आलेला आहे तिथे वर्लीला। एवढा अगर 4.5 वर्ष, ज्याच्यामध्ये 2.5 वर्ष स्वतः मंत्री होता, वडील मुख्यमंत्री होता, तरी पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये फक्त 5000 ची लीड त्याच्या त्या अरविंद सावंतला देऊ शकलेला आहे। म्हणून मोदीजींचा राजीनामा मागण्या अगोदर, भारतीय जनता पक्ष हरले म्हणण्याच्या अगोदर तुझ्या आदित्य ठाकरेला पहिले सांग राजीनामा दे आणि पहिला घरी बस आणि मग आमच्यावर टीका करण्याची हिम्मत कर। काँग्रेसकडे 13 खासदार निवडून आलेले आहेत। तुझ्या मालकाकडे 2019 ला तुझा मालक जेव्हा मोदीजींबरोबर होता तेव्हा त्याचे 18 खासदार निवडून यायचे, 22-23 लढून। आता उद्धव ठाकरेच्या उभाटाने 21 सीट लढवलेल्या आहेत आणि आले तिथे निवडून 9। म्हणजे हा काय स्ट्राईक रेट चांगला आहे। आणि त्या जे काही 9 खासदार निवडून आले त्याच्यामध्ये मूळ मतदार वोट बँक ज्याला म्हणतात ती उभाटाची केवढी आहे, किती आहे? उद्धव ठाकरेचा प्रत्येक खासदार हा अल्पसंख्या मतांवर निवडून आलेला आहे। काँग्रेसच्या आमदारांनी त्याला मतदान दिलेलं आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेचे 9 निवडून आलेले आहेत। काँग्रेसची अगर साथ नसती तर ह्याचे एक पण खासदार निवडून येऊ शकत नाही। मग कशाची दिवाळी साजरा करतोय, कशाला नाचून दाखवतोय? बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना देखा आहे ना म्हणतात ना, हा उगाच दाड्या कुरवडत बसलेला आहे। शिंदे साहेबांनी 15 लढवले, त्याच्यामध्ये 7 निवडून आलेले आहेत। म्हणजे स्ट्राईक रेट शिंदे साहेब, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा चांगला की ह्या उभाटाचा चांगला हे जनतेने ठरवावं। म्हणून उगाच आव वाढू नका। तुमचा हार झालेला आहे, उद्धव ठाकरेचं तोंड काळं झालेलं आहे। महाविकास आघाडीमध्ये सर्वात मोठं नुकसान हे उद्धव ठाकरेचं आहे।
मी उद्धव ठाकरेला सांगेन मातोश्री सोड आणि 10 जनपदच्या बाहेर जाऊन वॉचमॅनची नोकरी कर, कारण का त्यांच्याचमुळे तुझे 9 खासदार निवडून आलेले आहेत. म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय मोदीजी, आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस आहेत. अहो, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे जवळपास 250 खासदार तरी निवडून येतात एकट्याच्या ताकदीवर. ज्या काँग्रेसला तुम्ही बढाया मारताय त्यांचे फक्त 99 म्हणजे 100 खासदार पण निवडून आलेले नाहीत. आणि म्हणे सरकार बनवतो. सकाळी 90 मारल्यानंतरचा रात्रीचा इफेक्ट दिसतोय आणि म्हणूनच मोठे सरकार बनवण्याची भाषा होते. म्हणून आमच्या सगळ्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि या सगळ्यांवर टीका करण्या अगोदर तुझ्या मालक जो काही काँग्रेसच्या कुबड्यांवर जिवंत आहे, काँग्रेसच्या सलाईंवर जो काही जिवंत आहे, काँग्रेसची ज्या दिवशी व्हेंटिलेटरची वायर खेचली, तुझ्या मालकाच्या उभाटा पक्षाच्या भावपूर्ण श्रद्धांजली होऊन जाईल अशी पद्धतीची परिस्थिती तुझ्या लोकांची आहे. पूर्ण कोकणामध्ये तुझ्या मालकाची उभाटा साफ झालेली आहे. राणे संपले, बोलणारे आता कुठे गेले, बिळात बसलेले आहेत. पालघरमध्ये तिथे आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आलेला आहे. ठाण्यामध्ये आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार निवडून आलेले आहेत. या रायगडमध्ये आमचे सुनील तटकरे साहेब निवडून आलेले आहेत आणि तळ कोकणामध्ये आमचे राणे साहेब निवडून आलेले आहेत. तर कुठल्या बढाया मारताय तुम्ही? नागपुर समय, गली से दिल्ली तक।